Student, today we'll see the BCP subject. In that we will see the third chapter, that is proteins and amino acids. First we will see the introduction about proteins and amino acids. The word protein is derived from the Greek word. Actually this is the Greek word, that is proteos, which means first place, because they are the fundamental structure constituents of the body. जे का आपण प्रोटीन म्हणतो, दिस इज दी वन ऑफ दी फंडामेंटल स्ट्रक्चर ऑफ अवर बॉडी और सेल, सो दैट इट इज कॉल्ड एज अ फर्स्ट प्लेस और प्रोटियोस, दैट इज कॉल्ड एज अ वर्ड प्रोटीन. Next we will see the definition of protein. Proteins are high molecular weight polypeptide containing polymers of alpha amino acid joined together by peptide linkage. आता जे का प्रोटीन आहे त्याचं आपण जे काय वेट म्हणतो, ॲज कम्पॅरेटिव्ह टू अदर मॉलिक्यूल दे हॅव दी हाय मोलिक्युलर वेट. दे आर दी पॉलीपेप्टाइड कंटेनिंग पॉलिमर्स ऑफ अल्फा अमायनो ॲसिड. आता आपण प्रोटीनचं बेसिक युनिट काय आहे तर अमायनो ॲसिड, दॅट इज दी अल्फा अमायनो ॲसिड. ज्यावेळेस आपण अल्फा अमायनो ॲसिड एकमेकाला जॉईन करतो त्याला आपण म्हणतो त्याचं डेरिव्हेटिव्ह, दॅट इज कॉल्ड ना प्रोटीन. प्रोटीन कशापासून बनलेलं आहे तर अल्फा अमायनो ॲसिडपासून. पण कसं बनलेलं आहे त्याने आपल्याला खाली रिॲक्शन दिलेलं आहे. दे आर जॉईन टुगेदर बाय पेप्टाइड लिंकेज. दीज आर दी बेसिक स्ट्रक्चर ऑफ अमायनो ॲसिड. आता ह्याच्यामध्ये एक कार्बन आहे, त्या कार्बनला एक अल्काइल ग्रुप अटॅच आहे, COH ग्रुप अटॅच आहे, एक हायड्रोजन आहे आणि एक अमाइन ग्रुप अटॅच आहे. जसं आपण हे अल्काइल ग्रुप आपण चेंज करू तसं आपलं अमायनो ॲसिड चेंज होत आहे. आता ह्याच्यामध्ये जर करता आपण बघितलं, इथं ॲक्च्युली R आहे ते चुकून H झालं नाही. आता ह्याच्यामधलं आपण हे NH2 आणि हे OH, हे COHचं OH, ह्याच्यामधलं आपण एक हायड्रोजन घेतलं आणि ह्याच्यामधलं एक OH आपण घेतलं. दोन्ही आपण रिॲक्शन केलं तर आपल्याला वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो -H2O आणि हे एकमेकाला जॉईन होतात. म्हणजे काय, हे COHचं CO आणि हे NH2चं NH, ह्याच्यामध्ये आपल्याला बॉन्ड तयार होतो. हे आपण म्हणतो पेप्टाइड लिंकेज. हे पण अमायनो ॲसिड आहे, हे पण अमायनो ॲसिड आहे, हे पण अमायनो ॲसिड आहे. ह्याच्यामधलं फक्त आपण वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढलं आणि ते एकमेकाला आपण जॉईन केलं. आता हे आपण किती वेळा घेतलं तर N टाइम्स, भरपूर वेळा आपण घेतलेलं आहे. त्यासाठी हे आपल्याला प्रोटीन्स तयार होतात. N टाईम असल्यामुळे ह्याचं जे काही वेट असेल, जे मॉलिक्युलर वेट असेल ते हाय असते. सो दॅट प्रोटीन्स आर दी हाय मॉलिक्युलर वेट. दिस इज द रिॲक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. कंपोजिशन, प्रोटीनचं कंपोजिशन काय असेल, मॉलिक्युलर वेट दॅट इज 6000 to millions. एलिमेंट्स आर, त्याच्यामध्ये कुठले कुठले एलिमेंट्स प्रेझेंट असतात, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. द प्रॉपर्टीज अँड बिहेवियर ऑफ प्रोटीन्स डिपेंड्स अपॉन दी अमायनो ॲसिड प्रेझेंट ॲज दे आर दी मेड फ्रॉम दी पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड. आता जे का प्रोटीनचं प्रॉपर्टी आहे कशावर डिपेंड आहे तर अमायनो ॲसिडवर, कारण हे प्रोटीन जे हे काय आहेत ते अमायनो ॲसिडपासून तयार झालेलं आहे. त्यासाठी जे अमायनो ॲसिडचं प्रॉपर्टी असेल त्याच्यावर आपलं प्रोटीनचं प्रॉपर्टी डिपेंड करतो. आता आपण बघूया डेफिनेशन ऑफ अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिड आर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग टू फंक्शनल ग्रुप, दॅट इज अमायनो अँड कार्बोक्सिल. अमायनो अँड कार्बोक्सिल, अमायनो म्हणजे काय NH2, कार्बोक्सिल म्हणजे काय COOH. द अमायनो ग्रुप दॅट इज NH2 इज बेसिक while कार्बोनल ग्रुप COH इज ॲसिडिक इन नेचर. आता जे काय अमायनो आहे त्याच्यामध्ये एक अमायनो ग्रुप आहे, हे बेसिक मॉलिक्यूल आहे, म्हणजे त्याचं प्रॉपर्टी बेसिक आहे, pH बेसिकमध्ये जातो. आणि तेच कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, त्याचं नेचर आहे ॲसिडिक, त्याचं pH ॲसिडिक असेल. नेक्स्ट इज द जनरल स्ट्रक्चर ऑफ अमायनो ॲसिड. The amino acid are termed as alpha amino acids if both the carbonyl and amino groups are attached to the same carbon atom are as given below. This is the general structure of amino acid. हे तुम्हाला एक्झामला विचारतील.
प्रॅक्टिकलला पण आहे आणि थिअरीला पण आहे. राईट अ नोट ऑन जनरल स्ट्रक्चर ऑफ अमायनो ॲसिड. त्यावेळेस तुम्हाला हे स्ट्रक्चर काढावं लागेल आणि ह्याच्याबद्दल जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला लिहावं लागेल. ह्याच्यामध्ये एक बेसिकली मिडल कार्बन आहे, COH आहे, अमायन ग्रुप आहे आणि हायड्रोजन आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काय R आहे, जसं आपण R ग्रुप चेंज करू तसं आपल्याला अमायनो ॲसिड चेंज होतात, त्याचं नाव आपल्याला चेंज होतं, त्याचं प्रॉपर्टी चेंज होतो. दे आर गिवन बिलो. R इज द डिफरंट फॉर ईच ऑफ 20 अमायनो ॲसिड फाउंड इन द प्रोटीन. टोटल आपल्याकडं 20 अमायनो ॲसिड्स आहेत. त्या 20 अमायनो ॲसिडपासून आपण प्रोटीन तयार करतो. आणि याला आपण अल्फा का म्हणतो, तर द कार्बन कंटेनिंग फोर डिफरंट ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम्स अटॅच टू दी सिंगल कार्बन ॲटम, त्यासाठी आपण म्हणतो अल्फा कार्बन. नेक्स्ट इज दी ऑप्टिकल आयसोमर्स ऑफ अमायनो ॲसिड्स. आता आपण ऑलरेडी 12वीला शिकलेलं आहे व्हॉट इज द ऑप्टिकल आयसोमर्स. द कार्बन ॲटम इज अटॅच टू अ different groups, it's asymmetric and therefore exhibits optical isomers. The amino acid except, not accept, this is the except glycine possesses distinct group held by alpha carbon. Thus all the amino acids are except glycine where R is equal to H or the optical isomer. आता ऑप्टिकल आयसोमर म्हणजे काय? आता ह्याच्यामध्ये कार्बन आहे, ह्या कार्बनला 4 डिफरंट ग्रुप्स और ॲटम्स आर अटॅच्ड. आता ह्याच्यावर बघितलं तर इथं अल्डिहाइड आहे, अल्कोहोल आहे, इथं पण अल्कोहोल आहे, OH आहे, इथं CH2OH आहे आणि इथे H आहे. ह्या सिंगल कार्बनला 4 डिफरंट ग्रुप्स आर अटॅच आहेत, त्यासाठी हे ऑप्टिकल आयसोमर आहे. सो दॅट दिस इज दी डी ग्लिसरॉल्डिहाइड, दिस इज दी L ग्लिसरॉल्डिहाइड. डी आणि L म्हणजे काय? डी म्हणजे डेक्स्ट्रो, L म्हणजे लिओ रोटेशन. तर ह्या साईडला OH आहे, लेफ्ट हँड साईडला आहे, इकडं राईट हँड साईडला OH आहे, त्यासाठी हे डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी. हिअर ऑल्सो दिस इज दी डी अल्फा अमायनो ॲसिड आहे, दिस इज L अल्फा अमायनो ॲसिड और डी अमायनो ॲसिड और L अमायनो ॲसिड, दैट इज डेक्स्ट्रो and this is the लिओ because NH is left and right side. Next we will see the classification of amino acid. This is also very important. On the basis of property of amino acid, the amino acids are classified into following classes. First one is neutral amino acids. पहिला आपला आहे न्यूट्रल अमायनो ॲसिड आहे. न्यूट्रलमध्ये परत त्याचे एक्झाम्पल्स आहेत, ग्लायसिन, ॲलॅनिन, व्हॅलिन, दिस इज ल्युसिन. हे स्ट्रक्चर तुम्हाला सर्व नोटबुकमध्ये काढायचं आहे. फर्स्ट आहे न्यूट्रलमध्ये ग्लायसिन, ॲलॅनिन, व्हॅलिन, VALINE. नेक्स्ट वन इज ल्युसिन. नेक्स्ट इज आयसोल्युसिन, सेरिन, थ्रिओनिन. These are the 7 amino acids comes under in neutral amino acids. Next one is the acidic amino acid. First one is aspartic acid, glutamic acid. These are the 2 acidic amino acids. हे स्ट्रक्चर तुम्हाला नोटबुकमध्ये काढायचं आहे जसं मी दिलं आहे तसं. नेक्स्ट वन इज बेसिक अमिनो ॲसिड्स, अर्जिनिन, लायसिन. सल्फर कंटेनिंग अमिनो ॲसिड्स, क्रिस्टीन, मिथिओनिन. These are the 3 amino acids. Next one is aromatic amino acid, phenylalanine, PHENYLALANINE, that is phenylalanine, tyrosine, tryptophan. These are the aromatic amino acid. तुम्हाला एक्झाममध्ये नाही ते प्रॅक्टिकलला विचारतील व्हॉट आर दी aromatic amino acids, ड्रॉ दी स्ट्रक्चर, असं तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलं जाईल. नेक्स्ट वन इज हेट्रोसायक्लिक अमिनो ॲसिड, दे कंटेनिंग हेट्रो ॲटम. याच्यामध्ये नायट्रोजन हेट्रो ॲटम आहे, इथं पण नायट्रोजन हेट्रो ॲटम आहे. द एक्झाम इज प्रोलिन, हायड्रोक्झिप्रोलिन, हिस्टिडीन. दीज आर दी 3 heterocyclic amino acids. There will be a total 20 amino acids are present.
Next part is essential amino acids. This is also very important. Essential amino acids म्हणजे काय? It is also called as indispensable amino acid. The amino acid which cannot be synthesized by body and they are supplied through diet are called as essential amino acids. They are required for the proper growth and maintenance of nitrogen equilibrium in body. आता जे काय आपलं बॉडी आहे, आपल्या बॉडीला जे काही 20 अमिनो ॲसिड असतात ते सर्व अमिनो ॲसिड आपल्याला गरजेचे असतात. कारण आपल्या बॉडीला प्रोटीनची गरज आहे, प्रोटीन तयार करण्यासाठी आपल्याला अमिनो ॲसिडची गरज आहे. त्यासाठी आपले जे काही 20 अमिनो ॲसिड्स आहेत ते आपल्या बॉडीसाठी गरजेचे असतात. पण त्याच्यामधले काही अमिनो ॲसिड असे असतात ते आपल्या बॉडीमध्ये ते तयार होत नाहीत, म्हणजे काय आपल्या बॉडीमध्ये ते सिंथेसाइज होत नाही, ते आपलं एक्सटर्नली घ्यावं लागतं. त्याला आपण म्हणतो इसेन्शियल अमिनो ॲसिड्स. त्यांनी आपल्या इथं दिलेल्या डेफिनेशनमध्ये द अमिनो ॲसिड विच कॅनॉट बी सिंथेसाइज्ड बाय अवर बॉडी दे आर सप्लाइड थ्रू डाएट. ते आपण जेवणामध्ये घेतो, त्याला आपण म्हणतो इसेन्शियल अमिनो ॲसिड्स. दे आर रिक्वायर्ड फॉर द प्रॉपर ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ द नायट्रोजन इक्विलिब्रियम इन अवर बॉडी. आता ते कुठले कुठले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. टोटल इसेन्शियल अमिनो ॲसिड्स 8 आहेत. व्हॅलिन, आयसोल्युसिन, ल्युसिन, लायसिन, मिथेओनिन, फिनाइल अलेनिन, थ्रेओनिन अँड ट्रिप्टोफॅन. These are the 8 essential amino acids. These are not synthesized by our body, but these are supplied through diet, so that it is called as an essential amino acids. The nutritional value of protein depends upon the amount of essential amino acid present in food. Casein of milk contain all essential amino acids, so it is a complete protein. जे केजिन असतो मिल्कमध्ये, आपण ऑलरेडी बघितलं आहे केजिन प्रेझेंट इन मिल्क. त्यासाठी मिल्क आपण जेवढा आपण मिल्क जास्त घेतो तेवढं आपलं प्रोटीन जास्त मिळतो, बिकॉज दे कंटेनिंग ऑल अमिनो ॲसिड्स. ग्लायडिन ऑफ मेज लॅक ऑफ ट्रिप्टोफॅन, सो इट इज अ इनकम्प्लीट प्रोटीन. दिस इज कॉल्ड एज अ इसेन्शियल अमिनो ॲसिड्स. तर नेक्स्ट बघणार आहोत आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमिनो ॲसिड. जे काय आपण अमिनो ॲसिड आपण बघणार आहोत त्याचं फिजिकल प्रॉपर्टी काय असेल. Amino acids are white crystalline powder. Mostly amino acids are white crystalline powder. They are soluble in water and insoluble in organic solvent. Mostly amino acids are waterमध्ये soluble असतात and insoluble in organic solvents. They vary in taste, may be tasteless, sweet or bitter. They have high melting point, that is 200 to 300 degrees Celsius. All naturally occurring amino acids are optically active except glycine. This is the except glycine which is optically inactive. कारण त्याच्यामध्ये R ग्रुप आपण रिप्लेस करून त्याच्यामध्ये हायड्रोजन असतो, त्यासाठी ग्लायसिन हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. अमिनो ॲसिड्स हॅव फ्री अमायनो अँड फ्री कार्बोक्सिलिक ग्रुप, हेन्स शोज दी ॲसिडिक अँड बेसिक प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये दोन्ही ग्रुप असल्यामुळे हे ॲसिडिक अँड बेसिक दोन्ही प्रॉपर्टी दाखवतो. तर नेक्स्ट एक कन्सेप्ट आहे ॲसिड बेस बिहेवियर ऑफ अमायनो ॲसिड. आपण म्हटलं की अमायनो ॲसिडमध्ये एक बेसिक ग्रुप असतो आणि एक ॲसिडिक ग्रुप असतो. बेसिक म्हणजे काय NH2 आणि ॲसिडिक ग्रुप म्हणजे काय COOH. त्यामुळे आपल्याला जे काय अमिनो ॲसिड आहे त्याचं ॲसिडिक आणि बेसिक बिहेवियर आपल्याला बघायचं आहे. अमिनो ॲसिड पोजेसेस बोथ ॲसिडिक अँड बेसिक प्रॉपर्टी, that is COH and NH2. So it shows both acidic and basic properties. In acidic medium, amino acid accept proton and form cation, then act as base. In basic medium, amino acid donate proton म्हणजे plus, proton donate करतो and forms the anion and act as a acid. So in acidic pH the amino acids are positively charged and in alkaline pH the amino acids are negatively charged. At intermediate the pH the charge is 0 since it carries the both positive and negative charges. This pH is called as an isoelectric pH. In isoelectric pH the amino acid exists as deuterion
which carries equal number of positive and negative charge. आता ह्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. आता आपण बेसिकली एक अमायनो ॲसिड घेतलेला आहे. ओके, जर करता हे अमायनो ॲसिड बेसिक मीडियम आपण बेसिक जर करता एक सोल्युशन घेतलं, बेसिक सोल्युशनमध्ये हे आपण अमायनो ॲसिड पुट केलं. ह्याच्यामध्ये काय करतं आहे, ह्याच्यामधलं जे काय COH मधलं H+ हे काय करतो, डोनेट करतो आणि हे निगेटिव्ह चार्ज तयार होतो आणि अनायन्स ॲक्ट ॲज ॲसिड. त्याच्या अपोजिट जर करता आपण ॲसिडिक मिडियममध्ये जर करता आपला अमायनो ॲसिड आपण अल्फा अमायनो ॲसिड आपण पुट केलं तर काय करतं हे, ते ॲसिडिक मिडियममधलं एक हायड्रोजन घेतो, H+ घेतो, म्हणजे काय हे NH3+ झालं आणि हे कॅटायन्स ॲक्ट ॲज बेस. जर करता एक इंटरमिडिएट एक स्टेज असतो, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण चार्ज आहे, त्याला आपण म्हणतो झ्विटर आयन आणि त्या pHला आपण म्हणतो आयसोइलेक्ट्रिक pH. दिस इज द आयसोइलेक्ट्रिक pH. आता आयसोइलेक्ट्रिक pH म्हणजे काय, इट इज द pH ॲट विच अमायनो ॲसिड्स एक्झिस्ट ॲज अ झ्विटर आयन. झ्विटर आयन मीन्स दे कंटेनिंग बोथ पॉझिटिव्ह अँड negative charge. Isoelectric pH is characteristic consist for amino acid. Amino acid are precipitated from their solution at isoelectric pH. So electric pH is useful for isolation of amino acid from their solution, separation of amino acid from their mixture. आता हे आयसोइलेक्ट्रिक pHचं काय यूज आहे, समजा आपल्याकडं अमायनो ॲसिड आहे पण ते चुकून एका सोल्युशनमध्ये मिक्स झालं आहे. जर करता त्या अमायनो ॲसिडचं आपण आयसोइलेक्ट्रिक pH सेट केलं तर त्याच्यापासून आपलं अमायनो ॲसिड आपल्याला सेपरेट करता येतो. आयसोलेशन ऑफ अमायनो ॲसिड. नाहीतर आपल्याला दोन अमायनो ॲसिड आपल्याला मिक्स झालेत पण ते आपल्याला सेपरेट करायचं आहे, मग एकाचं आपण आयसोइलेक्ट्रिक pH सेट करायचं आणि दोन्ही आपल्याला मिक्सचर हे सेपरेट होतील. काही एक्झाम्पल दिलेले आहेत. अस्पर्टिक ॲसिड त्याचा आयसोइलेक्ट्रिक pH आहे 2.77, अलानिन आहे 6 आहे, लायसिन आहे 9.74. आता हे जर आपलं आयसोइलेक्ट्रिक pH.